चालेल बघा. आपण त्या दिवशी प्रोड्युसर, कन्झ्युमर अँड डिकम्पोजर या डेफिनेशन डिस्कस केल्या होत्या. नेक्स्ट पॉइंट वी हॅव टू स्टार्ट विथ फूड चेन. सो प्लीज कॉन्सन्ट्रेट. आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो. Yes, sir. ओके. बघा. Yes, sir. A food chain shows the Yes, sir. type of food eaten by an organism and the interrelationship between different plants and animals for food in a certain habitat. It is the sequence that shows who eats whom. बघा, याचा अर्थ असा आहे, ऑलरेडी तुम्हाला फूड चेन बद्दल आयडिया असेलच. तर फूड चेन म्हणजे या ठिकाणी असं म्हणायचं त्याला की हू इट्स हुम, म्हणजे कोण कोणाला खातोय यावरती आपली फूड चेन हा टॉपिक डिपेंड आहे. म्हणजे कोण कोणाची शिकार होत आहे. जसं सुरुवातीला आपण एकदम सुरुवात करू, सपोज ग्रास खाणारे जे काही प्राणी असतील, जसं हरिण आहे, जंगलामधली गोष्ट जर केली तुम्ही, इन फॉरेस्ट, डिअरला खाणारा असेल कार्निवोरस, लायन, किंवा जे काही कार्निवोरस जे काही प्राणी असतील ते हरणाची शिकार करतील. म्हणजे कोण कोणाची शिकार करतोय. तर ही जी सायकल असेल निसर्गामध्ये, ही अशी जी सायकल अस्तित्वात आहे, त्याला म्हणायचं आहे फूड चेन. दॅट इज कॉल्ड ॲज द इंटर रिलेशनशिप बिटवीन डिफरंट प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता यामध्ये प्लांट्स सुद्धा येतील आणि ॲनिमल्स सुद्धा येतील. काही प्राणी ग्रासवरती डिपेंड असतील किंवा जंगलातल्या झाडांचा जो काही पाला वगैरे असेल त्यावरती डिपेंड असतील. सो म्हणजे हर्बिव्होरस देन कार्निव्होरस हा निसर्गामधला सिक्वेन्स असेल. सो दिस इंटर रिलेशनशिप between different plants and animals for their food is called as the food chain. A food chain shows how each living organism gets its food and how nutrients and energies are passed on from one organism to another. Obviously फूड घेतोय म्हणजे त्यामध्ये तर जे काही रिक्वायर्ड न्यूट्रियंट्स लागतात किंवा जी काही एनर्जी त्या ठिकाणी लागते ही त्याच्या जे त्याचं अन्न असेल किंवा फूड असेल त्यापासून त्या पर्टिक्युलर म्हणजे कार्निव्होरस असेल किंवा हर्बिव्होरस असेल त्यांना त्यांच्या फूड पासून ही एनर्जी म्हणा किंवा न्यूट्रियंट्स हे कंटिन्युअसली भेटत राहतात. अ फूड चेन कन्सिस्ट ऑफ प्रोड्युसर, कन्झ्युमर अँड डिकम्पोजर्स. द पोझिशन दॅट अन ऑर्गॅनिझम ऑक्युपाइज इन अ फूड चेन इज कॉल्ड ॲज ट्रॉपिक लेवल. आता बघा, या फूड चेन मध्ये सगळेच येणार आहेत. म्हणजे आपण ज्या 3 डेफिनेशन सुरुवातीला डिस्कस केल्या, प्रोड्युसर, कन्झ्युमर आणि डिकम्पोजर. प्रोड्युसर म्हणजे जस्ट लाईक प्लांट्स, ते प्रोड्यूस देअर ओन फूड्स. दे आर नॉट डिपेंड ऑन एनी अदर सोर्स फॉर देअर फूड. दे आर मेकिंग देअर ओन फूड, दॅट इज प्रोड्युसर. ऑन these प्रोड्युसर्स कन्झ्युमर्स आर डिपेंड. कन्झ्युमर्स मे बी प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी. म्हणजे डायरेक्टली जे याच्यावरती डिपेंड असतील ग्रासवरती, तर त्याला म्हणता येईल प्रायमरी कन्झ्युमर्स. जे जे काही कार्निव्होरस आहेत ते हर्बिव्होरस वरती डिपेंड असतील. दे आर इनडायरेक्टली डिपेंड. ओके. सो दे आर कॉल्ड ॲज सेकंडरी कन्झ्युमर्स. या पद्धतीने याला डिवाइड केलेलं आहे. सो a food chain consists of producer, consumers and decomposers. Obviously after the death of a particular plant, animal, they get decomposed in the nature, and whatever the nutrients present, it will get decomposed into the soil, and soil roots of the plants will absorb the nutrients from the soil. So this cycle is continuously working in nature. So these three major, this producer, consumer and decomposers, these three are the main constituent म्हणता येईल या ठिकाणी त्याला, मेन constituents of the food chain. The position that an organism occupies in a food chain is called as trophic level. तर प्रत्येक जो काही ऑर्गॅनिझम असेल आणि त्याची या फूड चेनच्या सायकलमध्ये जी काही पोझिशन असेल त्या पोझिशनला म्हणायचं आहे ट्रॉपिक लेवल. दॅट इज कॉल्ड ॲज द ट्रॉपिक लेवल. बघा, प्रोड्युसर्स ऑल्सो कॉल्ड ॲज ऑटोट्रॉप्स. Producers or autotrophs
or green plants constitute the first trophic level of food chain. ऑब्विसली जी पहिली लेवल आहे ती असणार आहे आपली प्रोड्युसरची, जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतील, तर ती झाली तुमची फर्स्ट ट्रॉपिक लेवल ऑफ दी फूड चेन. देन producers convert the solar energy or sunlight energy into the chemical energy of food by the process of photosynthesis. Hence the sun is ultimate source of energy in a food chain. आता बघा, ऑब्विसली ही जी काही फोटोसिंथेसिस प्रोसेस निसर्गामध्ये झाडामध्ये होत असते, ही घडवण्यासाठी ओके, बघा निसर्गामध्ये ही जी फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे ही घडवून येत असताना त्यामधला जो कॅटलिस्ट आहे तो असतो सनलाइट. सो इफ द सनलाइट इज नॉट देअर, ऑब्विसली सर तुमचा आवाज फार अडकतो. हो सर. एक मिनिट, तुमचा आवाज खूप अडकतोय. होल्ड ऑन. हॅलो, आवाज येतोय? यस सर. येस सर. ओके, चालेल. बघा, producers or autotrophs, they produce their food by the process of photosynthesis, and sunlight is the ultimate source because in the presence of sunlight photosynthesis process will takes place. So that's why it is said that sun is the ultimate source of energy in a food chain. म्हणजे कोणतीही फूड चेन ही ऍक्च्युली इनडायरेक्टली असं तुम्ही म्हणू शकता की सूर्यापासून जी काही एनर्जी भेटते त्यापासून ही फूड चेन ही इनडायरेक्टली स्टार्ट होत असते. सो दॅट्स वाय इट इज द अल्टिमेट सोर्स. Primary consumers or herbivores which feed on plants or plant products occupy the second trophic level. आता या झाडा झुडपांवरती जे काही प्राणी डिपेंड असतील त्यांना म्हणायचं आहे सेकंड ट्रॉपिक लेवल. ओके, ते असेल तुमची सेकंड ट्रॉपिक लेवल. फॉर एक्झाम्पल ग्रास हॉपर, रॅबिट, डिअर, एलिफंट. म्हणजे आता हे जे काही प्राणी आहे हे सगळे कशावर डिपेंड आहेत? ऑब्विसली झाड जे काही ग्रास असेल किंवा झाडाचा जो काही पाला असेल हे खाऊन राहणारे हे सगळे हर्बिव्होरस आहे. तर हे सगळे हर्बिव्होरस प्लांट्स वरती डिपेंड आहे. सो दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज द सेकंडरी प्रायमरी. दिस इज युअर फर्स्ट plant or plant product. They eat plant or plant products and occupy the second trophic level. याला म्हणायचं आहे सेकंड ट्रॉपिक लेवल. देन secondary consumer or carnivorous, for example fox, jackal, etc., constitute the next trophic level in a food chain. आता या प्राण्यांना खाणारे जे काही प्राणी असतील म्हणजे ग्रास, रॅबिट असेल, डिअर असेल, यांना खाणारे प्राणी जंगलामध्ये कोणते असतात? लॉयन आहे, टायगर आहे, फॉक्स आहे, जॅकल आहे. तर हे प्राणी ही झाली तुमची नेक्स्ट ट्रॉपिक लेवल इन अ फूड चेन. द लार्जर कार्निव्होरस विच फीड अपॉन स्मॉलर कार्निव्होरस, स्मॉलर, एक मिनिट दिसत नाही आहे, स्मॉलर कार्निव्होरस or it is also called as secondary consumer are called tertiary consumers. टर्शरी म्हणजे थर्ड लेवल. हा वर्ड ध्यानात ठेवा. टर्शरी तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये भरपूर वेळ येईल समोर. सो दिस टर्शरी मीन्स थर्ड कंझ्युमर. सो दिस टर्शरी कंझ्युमर ऑक्युपाय द नेक्स्ट हायर ट्रॉपिक लेवल. हायर ट्रॉपिक लेवल का म्हटलंय? कारण की हा सगळ्यांच्या वरती असेल. So that's why it is called as the higher trophic level. The animals which come at the end of a food chain are called as top carnivorous or top consumers. जे सगळ्यांच्या वरती येतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल लॉयन घ्या, त्याच्या वरती कोण आहे का अजून सांगता येईल का? असं काही आहे का जे लॉयनची शिकार करेल असं कोणी आहे का जंगलामध्ये? So that's why they are called as top carnivorous or top consumer. These are the animals which are not preyed upon by any other animals. For example, lion, alligator or hawk, etc.
यांची कोणी शिकार करू शकत नाही शक्यतोवर. सो दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज टॉप कार्निव्होरस. Decomposers break down the dead bodies of plants and animals into simple inorganic nutrients which are released into the soil. Decomposers operate at all levels of the food chain. बघा, आपण काय सुरुवातीला म्हटलं होतं, फूड चेन मध्ये प्रोड्युसर असतील, कन्झ्युमर असतील. आतापर्यंत आपण प्रोड्युसर आणि कन्झ्युमर बद्दल डिस्कस केलं आणि नेक्स्ट आहे डिकम्पोजर्स. सो दिस डिकम्पोजर्स ऑलरेडी आपण डिकम्पोजर बद्दल डिस्कस केलेलं आहे इंटरडिपेंडन्स ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स मध्ये. तर जे काही झाडाचा पालापाचोळा असेल त्याचं जे काही डिकम्पोजिशन होतं किंवा एखाद्या अॅनिमलची डेड बॉडी असेल त्याचं जे काही डिकम्पोजिशन होतं, आफ्टर डिकम्पोजिशन ऑर आफ्टर द ब्रेकडाऊन it will get added into the soil, and whatever the nutrients added into the soil, it will be absorbed by the roots of the plants. So this is the cyclic process. So one more thing, decomposers are operating at any level of the food chain. असं का बरं म्हटलेलं आहे? कारण की एखादा जो काही प्राणी वगैरे असेल फूड चेन, तुम्ही असं नाही म्हणू शकत की डिकम्पोजर सगळ्यात शेवटी येईल, म्हणजे टॉप कन्झ्युमरच्या वरती किंवा टॉप कार्निव्होरसच्या वरती डिकम्पोजर असेल असं तुम्ही म्हणू शकत नाही या ठिकाणी. कारण की ह्या फूड चेन मधला एखादा जो काही प्रायमरी असेल, सेकंडरी असेल किंवा टर्शरी कन्झ्युमर असेल, हा कधीही डेड होऊ शकतो. एखादा प्राणी जर सपोज डेड झाला तर फूड चेन डिस्टर्ब नाही होत त्या ठिकाणी. त्यामुळे असं म्हटलेलं आहे, डिकम्पोजर्स ऑपरेट ऍट ऑल लेव्हल ऑफ दी फूड चेन. डिकम्पोजर हे कंटिन्युअसली वर्किंग मध्ये असतात. कोणी म्हणजे कोणताही प्राणी जर का डेड झाला असेल तर ते इमिजिएटली त्याला डिकम्पोज करायला चालू करतात. सो दॅट्स वाय इट इज सेड दॅट डिकम्पोजर्स ऑपरेट ऍट ऑल लेव्हल ऑफ दी ऍट ऑल लेव्हल ऑफ दी फूड चेन्स. आता या ठिकाणी तुम्हाला एक फिगर दिलेली आहे. बघा, फिगर मध्ये दिलेलं आहे, पहिला आहे ग्रास. ग्रास इज इटन बाय ग्रास ऑपर. ग्रास ऑपरला कोण खाईल? फ्रॉग. फ्रॉगला कोण खाईल? स्नेक. स्नेकला ईगल. तर ही एक सायकल दिलेली तुम्हाला या ठिकाणी, याला तुम्ही म्हणू शकता फूड चेन. अजून खाली काय एक्सप्लेन केलेलं आहे त्यांनी, अ टिपिकल फूड चेन इन ग्रासलँड इज. ग्रासलँड मधली फूड चेन बघा, ग्रास असेल, ग्रास कोण खाईल? जंगलामध्ये जे काही हरिण वगैरे असेल दॅट इज डिअर. डिअरला कोण खाईल? लॉयन. नेक्स्ट, अ टिपिकल फूड चेन इन अ पॉन्ड. एखाद्या तळ्यामधली फूड चेन बघा कशी असेल. अल्गी, जे काही अल्गी असेल तळ्यामधले शेवाळ जे म्हणतो आपण, इट इज इटन बाय द स्मॉल फिश. जे छोटे छोटे फिश असतात ते अल्गी खातील. या स्मॉल फिश वरती डिपेंड कोण असणार आहे? लार्ज फिश. तर ही झाली एखाद्या छोटं तळ जर असेल त्या ठिकाणची सायकल किंवा फूड चेन. देन एक्झाम्पल ऑफ सम अदर फूड चेन्स आर ॲज फॉलोज. ग्रास इज इटन बाय रॅबिट. रॅबिट विल बी इटन बाय स्नेक. स्नेक नंतर अजून त्यांनी एक दिलंय ग्रास, ग्रास हॉपर. ऑलरेडी वरची जी फिगर आहे ती फ्रॉग, स्नेक अँड हॉक. तर ही एक प्रकारची वेगवेगळ्या ठिकाणच्या सायकल्स दिल्या त्यांनी. ग्रासलँड असेल, पॉन्ड असेल, तर हे सायकल तुम्ही सुद्धा सांगू शकता सहज. एवढं काही कठीण नाही त्यामध्ये. प्लीज ट्राय टू इलॅबोरेट. फक्त इलॅबोरेट करताना त्यामध्ये म्हणजे फूड चेन काय ते सांगा आणि प्रोड्युसर, कन्झ्युमर आणि जो टॉप कन्झ्युमर आहे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी, हे त्या ठिकाणी व्यवस्थित एक्सप्लेन करा म्हणजे तुमचे सगळे पॉइंट कव्हर होतील. हा ईश्वरी. Yes, sir. Food chain means the food eaten by an organisms and the interrelationship of the plants and animals. And food chain means that who eats whom. Our food chain consists of producers, consumers, and decomposers, and this organisms occupies means which organisms uh, occupies in a food chain is this they are called as trophic level. Producers are the organisms organisms which can prepare their own food, or we are also calling them autotrophs. And
all the green plants are the producers. They convert the solar energy into their into this sunlight energy, means solar energy or sunlight energy into the chemical energy by the process of photosynthesis for making their food. Then the primary consumers, we are also calling it herbivorous. They are the organisms which it only the plants. Uh, they occupy they occupy the first tropic level in the food chain. Mhm. They are also called as primary consumers. For example, rabbit, deer, elephant, and then secondary consumers. We are also calling them carnivorous animals. They eat. They feeds upon. They are dependent upon the small carnivorous animals. Means they are dependent upon the small animals. They are also known as tertiary consumers. They are on the next high trophic level. Then the animals are there who feeds this tertiary consumers. They are also called as top carnivorous or top consumers. They eat the animals, means example of that animals are lion, alligator, hawk, etc. And decomposers are the one who eat the dead plant and animals and breaks down into the nutrients, and which is released into soil and is used by the plants for their growth. And they operate all levels in of food chain. For example, grass is eaten by the rabbit. Rabbit is eaten by the snake, and snake is eaten by the eagle. Okay. Ujjwal, Yes, sir. Uh, food chain is a relation between the different plant and animal, it show the who eats whom, and a food chain is a consist of a producer, consumer, and decomposer. That the tropic level is that that show the position that the organism occupy in food chain. And we know that the food chain always start from the plant. The plant um, uh, always start from a plant. The plant convert the sunlight into the food by the process of a photosynthesis. Hence, the primary source of energy of all food chains is the sun, that provide energy to the plant and make food. And next second topic level are the herbivorous, which are eating the plant. Example like a rabbit, deer, elephant, etc. And next is a carnivorous. Carnivorous is a third uh, carnivorous is a next topic level in food chain. And the in food chain, and the larger carnivorous feed upon the smaller carnivorous. They are and this Like these organisms are known as a territorial consumers. Example tertiary, are a frog tertiary, and yes, sir. Sorry. tertiary म्हणायचं. हा. Tertiary organism. Example are frog and snake. And the animal that end the food chain, they are a top carnivorous. Example like a lion, alligator, eagle, etc. And then the decomposers are decompose the plant and animal and break down into the simple inorganic substances. And the decomposer operate the levels of a food chain. बघा,
नेक्स्ट आहे आता फूड वेब. फूड चेन आणि फूड वेब यामध्ये थोडा फरक आहे. फूड वेब म्हटल्यानंतर वेब म्हणजे ऍक्च्युली काय होतं, जाळं. तर हे तुम्हाला फिगर मध्ये दिसत असेल, फूड वेब हे जे दाखवलेलं आहे या साईडला, हे जस्ट लाईक आपण जसं नेट लाईक स्ट्रक्चर किंवा त्याचं जाळं जसं असते त्या पद्धतीने याला रिप्रेझेंट केलेलं आहे. सो वरती जी फिगर होती ती फूड चेन तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड होती. आता हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड असू शकतं. वेब म्हणजे काय होतं, वेबचा अर्थ मी तुम्हाला शब्दशः सांगितलं, एखादं जाळं जसं असेल कॉम्प्लिकेटेड एकमेकांमध्ये गुंतलेलं, त्या पद्धतीने याला रिप्रेझेंट केलेलं आहे, म्हणून त्याला म्हटलेलं आहे फूड वेब. बघायला फूड वेब का बरं म्हटलंय हे तुम्हाला आपण डिस्कस केल्यावर समजेल अजून. In nature, you will find many food chains operating simultaneously. A grasshopper can be eaten by a lizard or a bird. The bird may be eaten by a snake or a bear. But the bear can also eat plants. Thus, a network of interconnecting food chains is formed called a food web. Given figure shows a typical food web occurring in nature. आता बघा, सुरुवातीला जो आहे प्रोड्युसर, इथे प्रोड्युसर काय या फिगर मध्ये, ऑब्विसली ग्रास. ग्रास जे काही प्रायमरी प्रोड्युसर, नंतर ग्रासवरती डिपेंड असणार आहे तुमचा ग्रास हॉपर. आता ही सायकल बघा या ठिकाणी कशी आहे. ग्रास हॉपर, देन ग्रास हॉपर इज इटन बाय दी लिझार्ड, लिझार्ड विल बी इटन बाय दी हॉक. ही एक सायकल झाली या ठिकाणी. आता ही सायकल अजून वेगळ्या पद्धतीने होऊ शकते. ग्रास विल बी इटन बाय ग्रास हॉपर, ग्रास हॉपर विल बी डायरेक्टली इटन बाय दी हॉक. बरोबर आहे. अजून ग्रास विल बी इटन बाय रॅबिट, रॅबिट अगेन इटन बाय दी हॉक. देन माउस, sorry, grass eaten by mouse, mouse will be eaten by hawk. Again, new cycle is grass will be eaten by mouse and mouse will be eaten by snake and snake will be eaten by the hawk. तर अशा वेगवेगळ्या सायकली निसर्गामध्ये चालू असतात. असं नाही की आपल्याला जसं आपण स्टडी केलंय, जशी वरची फिगर दिसते तुम्हाला, म्हणजे ग्रास देन ग्रास हॉपर, फ्रॉग, स्नेक आणि इगल, याच पद्धतीने ही सायकल वर्कआउट होईल असं जरुरी नाहीये. सो हा सिक्वेन्स म्हणजे डायरेक्ट सुद्धा होऊ शकतो कधी कधी. जसं तुम्हाला या ठिकाणी सपोज मी पहिली सायकल जर घेतली, ग्रास हॉपर इज इटन बाय लिझार्ड अँड लिझार्ड विल बी इटन बाय हॉक. तर या ठिकाणी असं नाहीये की लिझार्डला, आता सपोज हॉकला जर का ग्रास हॉपर दिसला तर तो लिझार्डची थोडी वाट पाहत बसणार की हा खाईल. सो दॅट्स वाय दिस इज डायरेक्ट लिंक. ग्रास हॉपर विल बी इटन बाय दी हॉक. तर निसर्गामध्ये अशा सायकल्स किंवा ज्या फूड चेन्स आहेत ह्या कंटिन्युअसली चालू असतात. सो दॅट्स वाय इट सेड दॅट यू फाइंड मेनी फूड चेन्स ऑपरेटिंग सायमल्टेनियसली. एकाच वेळी निसर्गामध्ये अशा भरपूर सायकल्स किंवा फूड चेन्स ऑपरेटिंग मोडमध्ये असतात. तर त्यामुळे याला वर्ड काय वापरलं त्यांनी, फूड वेब. याला जी नवीन डेफिनेशन त्यांनी त्याला म्हटलेलं आहे फूड वेब. चालेल, सिंपल डेफिनेशन होती ही. आता नेक्स्ट क्वेश्चन आन्सर सेशन आहे. तुम्ही आन्सर सांगायचे. आपलं थेअरी डिस्कस झालेली आहे. फर्स्ट क्वेश्चन नंबर 6. व्हॉट रोल डू डिकम्पोजर्स प्ले इन अवर एन्व्हायरमेंट? सोपा प्रश्न आहे. एन्व्हायरमेंट मध्ये डिकम्पोजर्स कोणता रोल प्ले करतात? हा, अदिती गाडेकर. डिकम्पोजर्स म्हणजे की जे डेड ॲनिमल्स किंवा प्लांट्स असतात त्यांना फीड करणं, याला आपण डिकम्पोजर म्हणतो. तर सर त्यांचे एक्झाम्पल्स म्हणजे बॅक्टेरिया आणि फंगी. तर जे बॉडी असते, डेड बॉडी असते प्लांट्सची किंवा ॲनिमल्सची, त्याच्यातले जे न्यूट्रिएंट्स असतात ते सॉईल मार्फत सॉईलमध्ये रिलीज होतात. आणि हे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते प्लांट्सचे जे लिव्हिंग प्लांट्सचे जे रूट आहेत ते अब्झॉर्ब होऊन ते त्याची जी सायकल आहे ती सुरू राहते. तर डिकम्पोजर्स हे एक महत्वाचा रोल प्ले करतात इन्व्हायरमेंटमध्ये. Okay, बघा, decomposers means bacteria or fungi, or it is also called as the microorganisms. So these microorganisms means bacteria and fungi, they work or they remain on plant, they depend on plants and animals, dead remains of the plants and animals. So they break down these material of, or we can say dead body of these plants and
different animals. So whatever the nutrient present in their bodies will get added into the soil, and these nutrients again absorbed by the roots of the tree or plants. So again, this cycle work out in nature. So that's why these decomposers help in cleaning the environment as well as in recycling the nutrients. Next, study the given food web and answer the following questions. आता तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत, त्याचे आन्सर सांगायचे तुम्हाला. फूड चेन व्यवस्थित ऑब्झर्व करा, त्यावरती काही सब क्वेश्चन दिलेले आहेत. बघा, फर्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी फूड चेन्स आर देअर इन धिस फूड वेब. तुम्हाला या फिगर मध्ये किती फूड चेन दिसतात हे सांगायचं आहे. अथर्व? 5. आपण सुरुवातीला डिस्कस केलंय. पहिली असेल तुमची ग्रास, ग्रास हॉपर, लिझार्ड, हॉक. ही झाली पहिली. सेकंड ग्रास, ग्रास हॉपर, हॉक. सेकंड नंतर ग्रास, रॅबिट अँड हॉक. थर्ड वन. फोर्थ वन इज ग्रास, माउस, रॅबिट अँड हॉक. अँड फिफ्थ वन ग्रास, माउस, स्नेक अँड हॉक. ही झाली पाचवी. So 5 cycles, 5 food chains are working in this figure. Next, name the ultimate source of energy for all the living organisms in this food web. Sharayu? Sun is the ultimate source of energy for all living organisms. Correct. बघा, सूर्यप्रकाशच जर नसेल तर त्या ठिकाणी जे ग्रास आहे, त्या ग्रास मध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस कॅरी होणार नाही आणि त्यामुळे तिथे जे काही फूड आहे ते तयार होणार नाही. आणि ऑब्व्हियसली हे जे बाकीचे ग्रासवरती सगळेच डिपेंड आहेत. सो दिस फूड चेन गेट डिस्टर्ब. थर्ड, हाऊ मेनी प्रायमरी कन्झ्युमर्स आर देअर इन दिस फूड वेब. नेम देम. प्रायमरी कन्झ्युमर कोणते कोणते त्यामधले सांगायचे. धनश्री? Yes, sir. There are 3 primary consumer, or we can also tell as herbivorous. They are grasshopper, rabbit, and mouse. करेक्ट. जे ग्रासवरती डिपेंड आहेत ते आहे ग्रास हॉपर, रॅबिट अँड माउस. याला म्हणायचे तुमचे प्रायमरी कन्झ्युमर्स. नेक्स्ट, which organism serve as a secondary consumer as well as tertiary consumer in the food web. तुम्हाला सेकंडरी आणि टर्शरी सांगायचे. गौरी लकडे? Yes, sir. Hawk serves as secondary as well as tertiary consumer in this food web. As a hawk also eat grasshopper, it is secondary consumer. And it also eat rabbit, which is also in this also it is a secondary consumer. And tertiary consumer as it eats another carnivorous, means lizard, and snake, which is also an carnivorous, and so in this both it is a tertiary consumer. ओके. बघा, या ठिकाणी हॉक हा सगळ्यात शेवटी आहे. आता हॉक सर्व ॲज सेकंडरी ॲज वेल ॲज टर्शरी. म्हणजे कधी कधी तो सेकंडरी पण आहे आणि टर्शरी पण आहे. कारण की आता जसं ग्रास हॉपर डायरेक्टली इटन बाय दी हॉक, किंवा ही झालं एक सायकल, किंवा लिझार्ड इज इटन बाय दी हॉक. तर हे या ठिकाणी त्याचं सेकंडरी आणि टर्शरी हे बदलतंय. म्हणून असं म्हटलंय हॉक इज अ सेकंडरी ॲज वेल ॲज टर्शरी कंझ्युमर इन द फूड चेन और फूड वेब. In the 3 food chains, where hawk feeds on grasshopper, then rabbit and mouse. यावरती तो डिपेंड आहे. ग्रासहॉपर वरती पण आहे, रॅबिट वरती आहे आणि माउस वरती पण आहे. इट सर्व ॲज अ सेकंडरी कंझ्युमर. व्हेअर ॲज इन 2 फूड चेन्स, आता 2 ज्या फूड चेन आहे, टोटल फूड चेन किती आहे? 5. सो इट सर्व ॲज अ सेकंडरी कंझ्युमर व्हेअर द 2 फूड चेन्स व्हेअर हॉक फीड्स ऑन लिझार्ड अँड स्नेक. बघा, या ठिकाणी लिझार्ड आणि या 2 सायकल मध्ये किंवा 2 फूड चेन मध्ये तो लिझार्ड आणि स्नेक वर सुद्धा डिपेंड आहे. सो इट सर्व ॲज अ टर्शरी कंझ्युमर. म्हणजे तो त्या ठिकाणी 3rd नंबर वरती येतोय. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ टर्शरी कंझ्युमर. चालेल.
नेक्स्ट पॉइंट बघू आपण. सोपे होते हे क्वेश्चन आन्सर. काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे ती चेक करू आपण एकदा. बघा, बाय harboring great variety of plants, the forest provides greater opportunities for food and habitat for herbivores. Large number of herbivores means increased availability of food for variety of carnivorous. ऑब्विसली आपण हे सुरुवातीला डिस्कस केलेलं आहे, जेवढे जंगलामध्ये जेवढे जास्त हर्बिव्होरस असतील तेवढी जास्त कार्निव्होरसला म्हणजे त्यांचं फूड हे त्यांना सहज अवेलेबल होईल. जर का हर्बिव्होरसच नसतील जंगलामध्ये तर कार्निव्होरसला प्रॉब्लेम होतील, त्यांचं फूड भेटायला त्यांना प्रॉब्लेम होईल. तर so that's why it is said that large number of herbivores means large variety of herbivores. It gives a variety of food for the carnivorous. The wide variety of animals help the forest to regenerate and to grow. Decomposers help in maintaining the supply of nutrients. ऑब्विसली जे काही डिकम्पोजर असतील ते त्या ठिकाणी त्याला डिकम्पोज करतील डेड बॉडीजला आणि जो काही न्यूट्रिएंट्स असतील ते जमिनीमध्ये परत वापस देतील. सो मेंटेनिंग द सप्लाय ऑफ न्यूट्रिएंट्स टू ग्रोईंग प्लांट्स इन द फॉरेस्ट. आणि जे काही वाढणारे झाडं असतील जंगलामध्ये त्यांना याचा फायदा होईल. Therefore, the forest is a dynamic living entity, or it is also called as full of life and vitality. इथं म्हणायचा अर्थ असा आहे, जंगलामध्ये सगळ्या व्हेरायटी आपल्याला बघायला भेटू शकतात. म्हणजे तुम्हाला फ्रूट पासनं तर वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स किंवा छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, छोटे छोटे इन्सेक्ट्स, या सगळ्या प्रकारची व्हेरायटी त्या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपचे ट्रीज असतील, त्यांचे त्याला येणारे फुलं असतील, त्याला येणारे फळं असतील, त्या ठिकाणचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, मोठे मोठे प्राणी असतील, त्या सगळ्या प्रकारची व्हेरायटी आपल्याला त्या जंगलामध्ये फॉरेस्टमध्ये बघायला भेटते. सो दॅट्स वाय इट इज सेड दॅट फुल ऑफ लाईफ अँड व्हायटॅलिटी, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डायनामिक लिव्हिंग एंटिटी. सगळ्या प्रकारचे म्हणजे जसं आपल्याला जिथे आपण राहतो अशा ठिकाणी अशी एंटिटी किंवा असं सगळं इझिली भेटणार नाही, जी जंगलामध्ये आपल्याला सगळं. आजकाल तेवढे जंगल राहिलेले नाही पहिल्यासारखे, परंतु सुरुवातीला जे तुम्ही आता रामायण महाभारत जर पाहिलं असेल त्या ठिकाणी पाहिलं असेल, ऋषीमुनी हे शक्यतो जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करायचे. त्याचं रिझन काय होतं, तिथे त्यांना राहण्यासाठी पाणी सुद्धा अवेलेबल, जे काय बेसिक नीड आहे, फूडही होतं, शेल्टर तर ते म्हणजे तयार करून घ्यायचे जे काही झाडं असायचे त्यापासून, परंतु फूड आणि त्यांना लागणारं पाणी हे जंगलामध्ये ॲम्पल क्वांटिटीमध्ये अवेलेबल होतं. सो म्हणजे सुरुवातीचे जे काही काळ होता, आता थोडंसं प्रमाण कमी आहे, परंतु अशी जंगलं आजही आहे. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ डायनामिक लिव्हिंग एंटिटी, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फुल ऑफ लाईफ अँड व्हायटॅलिटी. अजून एक पॉइंट दिला त्या ठिकाणी, आयुर्वेदिक मेडिसिन्स प्रोड्युस्ड इन अवर कंट्री आर इन डिमांड बोथ नॅशनली अँड इंटरनॅशनली. A variety of plants are being cultivated to prepare these medicines. They are called as medicinal plants. बघा, आपलं जे काही आयुर्वेद आहे हे सगळ्या जगामध्ये फेमस आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. जसं आता आपले बाबा रामदेव तुम्ही माहिती असेल तुम्हाला, किती व्हेरायटी आहे, किंवा आपल्या आयुर्वेदमध्येच किती वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिनल. आपल्या घरामध्ये सुद्धा आपण छोटे मोठे काही प्रॉब्लेम असतील तर आपण शक्यतो आयुर्वेदिक प्रिफर करतो पहिले, बरोबर आहे ना. तर हे जे आयुर्वेद आहे आणि याचे जे काही मेडिसिनल प्लांट्स आहे हे शक्यतो कुठे अवेलेबल होतात, हे अवेलेबल आहेत आपल्याला जंगलांमध्ये, फॉरेस्टमध्ये. तर हे ज्या वनस्पती असतील यापासून वेगवेगळे मेडिसिनल किंवा जे काही मेडिसिनल प्लांट्स असतील याचं आजकाल कल्टिवेशन केलं जातं, त्यापासून भरपूर असे औषधं बनवल्या जातात आणि ते म्हणजे नॅशनली आणि इंटरनॅशनली सुद्धा याचा भरपूर लोक उपयोग करतात. असं नाही की फक्त भारतामध्येच हे वेल नोन आहे. आणि आयुर्वेद हे फार प्राचीन संस्कृती आपली, म्हणजे आयुर्वेद हे ऋषीमुनी लोकांनी जे लिहून ठेवलेलं आहे किंवा आजही लोक जे रिसर्च करतात त्यावरती, तर हे आपली एकदम जुनी पद्धत आहे, मेडिसिनल पद्धती जी म्हणून आपण. तर ही ऍक्च्युली आपली फार बेसिक आणि ओल्ड ट्रेडिशनल वे टू ट्रीट एनी डिसीज. फक्त त्याचे जे रिझल्ट आहे ते थोडेसे हळूहळू भेटतात. सो these medicinal plants are available in ample.
in forest. So some common medicinal plants are neem, babul, tulsi, jamun, turmeric, aloe vera, चंदन, मिंट. तर हे वेगवेगळे नाव आहे. यातले भरपूर नावं तुम्हाला माहिती आहेच. जसं आपल्याला थोडी जखम जरी झाली किंवा आपल्याला पायाला लागलं किंवा सूज जरी आली, तर आपण शक्यतोवर काय लावतो? हळद लावतो. गरम करून आपल्या पायाला हळद वगैरे लावल्या जाते. तर हे छोटे मोठे इलाज तुम्हालाही माहिती आहे. किंवा आजकाल आपण कोरोना आल्यापासून हळदीचं दूध प्यायला लागलेलं आहे. तर हे कुठून आलेलं आहे? हे आपल्या आयुर्वेद मधनं आलेलं आहे. असं नाही की म्हणजे फार प्रूव्ड इलाज आहेत हे सगळे आणि याचे रिझल्ट सुद्धा चांगले भेटतात. सो these are the medicinal plants which are available in ample quantity in the forest. चालेल, ही होती ऍडिशनल इन्फॉर्मेशन. नेक्स्ट आहे बॅलन्स इन नेचर. तर हा टॉपिक आपण उद्या डिस्कस करू. आपल्याकडे टाइम संपत आलेला आहे आपला. बॅलन्स इन नेचर अँड कॉजेस ऑफ डिफॉरेस्टेशन, हा हे पॉइंट उद्या डिस्कस करूयात आपण. चालेल, स्टॉप करतोय मी. ओके, बाय. सर बाय सर. बाय बाय. सर सर टेस्टचा Bye. रिझल्ट टेस्टचा रिझल्ट लागला नाही का काल? लागला सर. पाठवला होता सर. पाठवलाय मी रिझल्ट. पाठवलेला आहे. सगळ्यांनी बघितलाय ना रिझल्ट. शरय, तू बघितला नाही का? चालेल, ठीक आहे.